आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. प्रतीक takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. आधी अर्थ समजून घेऊया. काय झालेलं आहे, डाऊनस्ट्रीममध्ये जाणार आहात किती 36 किलोमीटर आणि पुन्हा परत रिटर्न येणार, म्हणजे दोन्ही ठिकाणी 36 किलोमीटर जायला 36 किलोमीटर यायला. ओके, मग एकदा काय होईल, आपल्याला जी काही स्ट्रीम असेल, जी काही तिचा स्पीड असेल, तो आपण बोटमध्ये बसल्यानंतर तो स्पीडसुद्धा करंट स्पीड जो आहे, म्हणजे पाणी जे वाहतं आहे त्याचा स्पीड जो आहे तो सुद्धा आपल्याला मदत करणार आहे, म्हणजे आपली बोट जी आहे ती पटापट पुढे जाणार आहे. पण ज्या वेळेला आपण उलटे येणार, प्रवाहाच्या उलटे येणार आहोत, त्यावेळेला मात्र तो मायनसमध्ये जाणार आहे, कारण तो सुद्धा त्या बोटीला पाठीमागे खेचायचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याला तरीसुद्धा दाबून जे आहे ते पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्यावेळेला आपला जो स्पीड असणार आहे तो कसा होणार आहे, x-12 होणार आहे. कारण मुळामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, ते कसे जात आहे, स्पीड ऑफ द बोट काय आहे त्यांचा 12 किलोमीटर आहे आणि आपल्याला कसला स्पीड काढायला सांगितलेलं आहे, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आपल्याला पाण्याचा स्पीड सांगितलेला आहे, पाण्याचा प्रवाह जो आहे त्याचा स्पीड काढायला सांगितलेला आहे. बोटीचा स्पीड आपला 12 किलोमीटर आहे, आपल्याला एकूण मिळून किती जायचे, 36 किलोमीटर जायचं आहे. मग आता कशा प्रकारे लिहायचं आहे ते आपण डायरेक्टली कसं लिहायचं आहे ते बघून ठरवूया. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी एस. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. स्पीड बोटीचं स्पीड किती आहे, 12 किलोमीटर. Therefore, the speed of boat in still water is 12 plus x kilometer per hour. Therefore, the speed of boat in the opposite side of current is 12 minus x kilometer per hour. काय करायचं आहे, मायनस एक्स करायचा आहे का, तर तो जो स्पीड ऑफ करंट आहे तो त्याच्यामधून मायनस करावा लागेल. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km downstream and return. किती वेळ लागला आहे त्याला, 8 hours लागलेले आहेत. म्हणजे हे त्याचे त्यांनी दोन्ही प्रकार केलेले आहेत, एकदा गेला आहे आणि एकदा परत आलेला आहे. किती वेळामध्ये आला आहे, 8 तासामध्ये आलेला आहे. मग आपण लिहिणार आहोत त्याचा फॉर्म्युला, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजे काय झालेलं आहे, आपण डिस्टन्स किती जाणार आहोत प्रत्येक वेळा 36. एकदा काय आहे आपला स्पीड 12 प्लस एक्स, एकदा आपला किती आहे 12 मायनस एक्स आणि वेळ किती लागलेला 8. झालं आपलं इक्वेशन तयार. पण दोन्ही ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, डिस्टन्ससुद्धा लिहायचा आणि त्याच्याखाली स्पीड लिहायचा आहे आणि समोरच्या साईडला टाईम लिहून घ्यायचा आहे. 36/12 प्लस एक्स प्लस 36/12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. आता काय करायला लागेल, 12 मायनस एक्स इंटू 12 मायनस एक्स करावं लागेल, 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स करावं लागेल. म्हणजे आपण 12 मायनस एक्सनी याला मल्टिप्लाय करूया, 12 प्लस एक्सनी याला मल्टिप्लाय करूया. 8 ॲज इट इज आत्ता ठेवायचा आहे. फक्त आपलं खालचं जे उत्तर आलेलं आहे, म्हणजे आपला जो डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज ठेवायचा. आपला डिनॉमिनेटर येईल 12 इंटू 12 144 प्लस एक मायनस एक्स म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर. 36/12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स अपॉन 12 मायनस एक्स. आपल्याला बरं पडावं, आपल्याला पटकन उत्तर काढता यावं म्हणून असं लिहून घेतलं. म्हणजे 36 इंटू 12 36 इंटू एक्स असं लिहिता येईल. म्हणून 36 इन द सेकंड ब्रॅकेट 36/12 एक्स 12 मायनस एक्स इंटू 12 प्लस एक्स अपॉन 12 प्लस एक्स इज इक्वल टू 8. आता आन्सर्स काढून घेतलेले आहेत. एक आन्सर आलेला आहे 432 मायनस 36 एक्स अपॉन 144 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 432 प्लस 36 एक्स अपॉन 144 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 8. आता काय झालं आहे, एक मायनस आहे, एक प्लस एक कट होईल, म्हणजे फक्त काय राहील 432 प्लस 432 अपॉन 144 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 8. आता सोपं पडेल.
प्लस करून घेऊया. 432 प्लस 432 इज 864 अपॉन 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8. 8 म्हणजे काय? 8/1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे काय होईल? 864 इक्वल टू 8 इन द ब्रॅकेट 144 मायनस एक्स स्क्वेअर. इथे त्याचं रिझन लिहून घ्या. 864 is equal to 8 into 144. Answer is 1152 minus 8 into x square 8x square. आता काय होईल? आता आपल्याला जे आहे ते छोटं करून घ्यावं लागेल. बघा 864 1152 मायनस 8x स्क्वेअर जरा खूप मोठं आहे, म्हणून मी काय करून घेतलेलं आहे, याला जे आहे ते डिवायडेड बाय 8 करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर वर्डमध्ये लिहा, तुम्हाला हवं तर साईनमध्ये लिहा, दोन्ही प्रकार चालतात. डिवायडेड बाय 8 केलं म्हणजे आन्सर काय आलेलं आहे? 8 1 जा 8, 6 लहान आय म्हणजे 0 मधला 64, 8 8 जा 64. आन्सर इज 108 इक्वल टू 8 1 जा 8, 11 मधून 8 गेले, 3 राहिले, 35 झाले, 8 4 जा 32, 35 मधून 32 गेले, 3 राहिले, पुढचा आला 2, 8 4 जा 32 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आता आपल्याला जे आहे ते आन्सर लिहावं लागेल. आता हा मायनस एक्स स्क्वेअर होता म्हणून मग तो हा मी इथे करून घेतला. एक्स स्क्वेअर इक्वल टू 144 मायनस 108. मग मायनस 108 केल्यानंतर किती आन्सर आला? 36. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता 36 हे आन्सर जर मी पकडलं तर ते प्लस 6चं पण येतं, मायनस 6चं पण येतं, म्हणून मी ते डायरेक्ट लिहून घेतलेलं आहे. काय करून घेतलेलं आहे? टेकिंग स्क्वेअर रूट. तुम्ही हे नंबर्स लिहावेत किंवा तुम्हाला कळावं की बाबा आपल्याला कशा प्रकारे इथे रिझन्स द्यायचे आहेत. टेकिंग आउट द स्क्वेअर रूट. तुम्ही रिझन कदाचित लिहिलं नाही तर तुमचे मार्क जाणार नाहीत, अशातला भाग नाही. पहिल्या वेळेला कदाचित मार्क तुम्हाला मिळतील, पण रिझन दिलं नाही म्हणून कदाचित तुमचे कुठेतरी एकूण मिळून अर्धा मार्क 1 मार्क कट होतील. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिझन लिहायचंच आहे. म्हणजे मग आपला आन्सर कसं येईल? एक्स इज इक्वल टू +6 और -6. But the speed of water current is never negative. X is not -6. Therefore, x is equal to 6. मग इथे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. The speed of water current is 6. मुलांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर ह्याला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6 मधले 8, 9 and 10. 8वा प्रश्न बघूया. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they were together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? काय काय सांगितलेलं आहे? निशू जे काम करते आहे तेच काम करायला पिंटूला 6 दिवस एक्स्ट्रा लागतात. 6 days मोर दॅन निशू. त्याने जर एकत्र येऊन एखादं काम केलं तर ते 4 daysमध्ये कंप्लीट करतात. मग आपल्याला सांगायचं आहे एकट्याने जर त्यांना ते काम करायचं असेल तर त्यांना किती दिवस लागतील. म्हणजे बट ऑब्वियसली आपल्याला निशूने एकट्याने काम केल्यानंतर जे आन्सर मिळेल त्याच्यावरनं आपण पिंटू किती दिवस लागतील ते कळणार आहे, कारण ते आहे n+6. म्हणजे आपण पिंटूने केलेलं वर्क आहे ते n पकडूया, निशूने केलेलं वर्क आहे ते n पकडूया, त्यामुळे पिंटूने केलेलं वर्क हे कसं दाखवता येईल n+6. मग त्या दोघांनी मिळून वर्क किती दिवसामध्ये पूर्ण होतं आहे तर ते 4 daysमध्ये कंप्लीट होतं.
आहे आणि आपल्याला काढायचं त्यांचं एकट्याचं किती होणार आहे, एकट्याकडनं तेच काम किती दिवसामध्ये होणार आहे. लेट निशू टू कंप्लीट सर्टन वर्क बी एन. प्रतीक नाही, इथे पिंटू लिहायचं आहे. आपण पिंटू करून घेऊया. पिंटू takes to complete certain work to be n plus 6. Therefore, Nishu takes to complete certain one work 1 upon n. म्हणजेच आपल्याला काय झालेलं आहे, वर्क किती वेळात पूर्ण होईल, 1 upon n. कारण एका दिवसामध्ये किती होईल वर्क, तर n वर्क होईल त्याच्याकडनं. अँड प्रतीक नाही, पिंटू अँड पिंटू takes to complete certain one work 1 upon n plus 6. आता त्याने जर पूर्ण केलं तर ते त्याला किती वेळ लागेल, तर 1 upon n plus 6, कारण n plus 6 आपण पकडलेलं आहे. पिंटू वर्क करतो त्याच्यासाठी. बोथ ऑफ देम कम्प्लिटेड द वर्क इन 1 day. मग दोघांनी मिळून किती वर्क पूर्ण करणार, तर 1 upon n plus 1 upon n plus 6. बोथ ऑफ देम कम्प्लिटेड द वर्क इन 4 days. मग ते कसं दाखवतील, 4 इन द ब्रॅकेट 1 upon n plus 1 upon n plus 6. बाय द कंडिशन बोथ ऑफ देम कम्प्लिटेड वन वर्क इन 4 days. म्हणजे आता आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. 4 in the bracket 1 upon n plus 1 upon n plus 6 bracket close equal to 1. एवढं वर्क ते एक काम जे आहे ते एवढ्या वेळामध्ये करणार आहेत, कारण 4 daysमध्ये ते काम कंप्लीट करणार आहेत, म्हणून इक्वल टू 4 केलं. आता काय होतं आहे, इथे 4 जो आहे तो आपल्याला कट करावा लागेल, म्हणून आपण काय करूया, डिवायडेड बाय 4 करूया. म्हणजे मग काय होईल, हा 4 कट होईल, पण हा 1 upon 4 येईल. म्हणजे आपल्याला काय होईल, इन द फ्रॅक्शन फॉर्म आपल्याला क्वेश्चन तयार होईल. ठीक आहे. 1 upon n plus 1 upon n plus 6 इक्वल टू 1 upon 4. कारण 1 upon n plus 6 हे सुद्धा आपले फ्रॅक्शन फॉर्ममध्ये होते, म्हणजे कंप्लीट क्वेश्चनच फ्रॅक्शन फॉर्ममध्ये होईल. आपलं तो कंप्लीट नंबरमध्ये करायला मिळेल. तर आता मी काय करते, सुरुवातीला n इंटू n प्लस 6 म्हणजे n² प्लस 6n हा माझा LCM येईल आणि मग मी त्याच्याप्रमाणे आन्सर काढू शकेन. म्हणजे मी काय करेन, 1 upon nला n प्लस 6ने मल्टिप्लाय करेन आणि 1 upon n प्लस 6ला मी nने मल्टिप्लिकेशन करेन. इथे आपण लिहून घेऊया LCM इज इक्वल टू, म्हणजे मग आपल्याला LCM इज इक्वल टू n² प्लस 6n. ओके, म्हणजे मग 1 इंटू n प्लस 6 इज इक्वल टू n प्लस 6, 1 इंटू n इज इक्वल टू n, खाली LCM आपला आला n² प्लस 6n इक्वल टू 1 upon 4. काही वेळासाठी 1 upon 4 आपण ॲज इट इज ठेवूया. आता n प्लस n किती झाला, 2n प्लस 6 अपॉन n² प्लस 6n इक्वल टू 1 upon 4. आता आपण जे आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला सगळ्याला मल्टिप्लिकेशन होईल आणि मग आपल्याला आन्सर जे आहे ते कंप्लीट फॉर्ममध्ये मिळेल. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजे काय होईल, 4ने 2n प्लस 6ला मल्टिप्लिकेशन होईल आणि n² प्लस 6nला आपल्याला 1ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. लिहून घेतलेलं आहे, त्याच्यासमोर त्याचं रिझन लिहून घेतलेलं आहे. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 4 इंटू 2n 8n प्लस ॲज इट इज, किंवा 4 इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस 6 आहे, म्हणजे आन्सर येईल प्लस इंटू प्लस प्लस 4 6 24 इक्वल टू n² प्लस 6n बिकॉज मल्टिप्लाइड बाय 1 ॲज इट इज नंबर आलेला आहे. आता मी काय करते आहे, n² प्लस 6n हे प्लसमध्ये आहे, म्हणून हा 8n प्लस 24 जो आहे तो राईट हँड साईडला करून घेते, लेफ्ट हँड साईड करून. ठीक आहे, म्हणजे मग काय होईल, इथे 0 राहील. 0 इज इक्वल टू n² प्लस 6n मायनस 8n मायनस 24.
4. आता इक्वलच्या ह्या साईडला घ्या, इक्वलच्या ह्या साईडला घ्या, तुमचं इक्वेशन ॲज इट इज राहणार आहे. ओके, आताच आपल्याला आहे काय झालेलं आहे 6n मायनस 8n म्हणजे 1 प्लस 1 मायनस मायनस करायचं, ग्रेटर वनची साईन येणार आहे म्हणजे आपलं आन्सर येणार आहे -2n. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. -24चे अशा प्रकारे फॅक्टर करायचे आहेत की ज्याचं आपल्याला ॲडिशन केल्यानंतर किंवा आपण म्हणूया सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर काय येणार आहे 2 येणार आहे. मग मी काय केलं 6 4 जा बघा, सबट्रॅक्शन केल्यानंतर जे आहे ते मला आन्सर काय आलेलं आहे 2 आलेलं आहे. फक्त मला काय करायला लागेल, ग्रेटर वनला मायनसची साईन द्यायला लागेल, मायनस करायचं, सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून 1 मायनस 1 प्लस, मग ते मायनस देऊन जाईल ते प्लस द्यायचं म्हणजे काय होईल n² मायनस 6n प्लस 4n मायनस 24 इक्वल टू 0. कॉमन नंबर्स काढून घेतलेत, n ब्रॅकेटमध्ये राहिला n मायनस 6 प्लस ॲज इट इज 4n मायनस 24मध्ये आपल्याला आलेला आहे कॉमन 4n मायनस 6 इज इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट लिहून घेतलं, कॉमन नंबर एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलेले आहेत. म्हणजे आता काय झालं आहे n मायनस 6 इन फर्स्ट ब्रॅकेट, इन सेकंड ब्रॅकेट n प्लस 4 इज इक्वल टू 0. n minus 6 is equal to 0 or n plus 4 is equal to 0. Therefore, n is equal to 6 or n is equal to minus 4. But number of days is never negative. Equal to n is not equal to minus 4. म्हणजेच काय होईल -4 हे आन्सर येणार नाही nचं. मीन्स देअरफॉर n इज इक्वल टू 6. म्हणजे निशूला एक काम करण्यासाठी, दिलेलं काम करण्यासाठी किती दिवस लागतील 6 डेज लागतील. मग आता सेंटेन्समध्ये लिहून घेऊया, निशू कंप्लीटेड द सेम वर्क इन 6 days. देअरफॉर पिंटू कंप्लीटेड द सेम वर्क अलोन इन n प्लस 6 मीन्स 6 प्लस 6 इज इक्वल टू 12 days. सेंटेन्समध्ये पुन्हा पहिला लिहून घ्या, निशू कंप्लीट द सेम वर्क अलोन इन 6 days अँड पिंटू कंप्लीटेड द सेम वर्क अलोन इन 12 days.